आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबई, पुणे, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर, सिंधुदुर्गासह नगर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. हवामान खात्याचा अंदाज. मुसळधार पावसामुळे साताऱ्याच्या कराड तालुक्यातील डेळेवाडी खिंडीत दरड कोसळली. डेळेवाडी खिंडीतील वाहतूक काल रात्रीपासून ठप्प. सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम. वैभववाडी तालुक्यात 92 मिलीमीटर पावसाची नोंद. करोळ घाटात ठिकठिकाणी दरड कोसळण्याचं सत्र सुरू. रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंत कोसळली. पोमेंडी खुर्दामध्ये ही घटना घडली. भिंत कोसळल्याने 3 जण जखमी. सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. भाजीपाला शेतातच सडून जाण्याची शक्यता, शेतकरी हवालदिल. हिंगोलीमध्ये सततच्या पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत. 2 एकरवरील गोबी पिकांवर शेतकऱ्याने फिरवला रोटावेटर. पुण्यातील शिरूरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा पेरुबा गेला फटका. पिंपरी दुमाला परिसरात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सोलापुरात जिल्ह्यासह ग्रामीण भागात 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाला विश्रांती. 1 ते 22 मे दरम्यान सोलापुरात 116 मिलीमीटर पावसाची नोंद. 142 गावात नुकसान. वाशिममध्ये वादळी वाऱ्यामुळे सौर पॅनलचं नुकसान. शासनानं सौर पॅनल बदलून द्यावं, शेतकऱ्यांची मागणी. अमरावती जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. 16 गावांमध्ये घरांचं नुकसान. कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी कोल्हापूर दौऱ्यावर, तर पावसातही पोलिसांचा मोठा बंदोबस्त. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 24 तासात 99.5 मिलीमीटर पावसाची नोंद. वेंगुर्ला सर्वाधिक 167 मिलीमीटर पाऊस, तर वैभववाडी सर्वात कमी 92 मिलीमीटर पावसाची नोंद. सोलापूरच्या माढा तालुक्यात 5 दिवसांपासून जोरदार मान्सूनपूर्व पाऊस. 138 मिलीमीटर पावसाची नोंद. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस. सकाळी 8 वाजेपर्यंत 93 मिलीमीटर पावसाची नोंद. धरणाच्या पाणी पातळीत वाढ. सोलापूरच्या करमाळा तालुक्यात पूर्व मोसमी पावसाची जोरदार हजेरी. केम, पाथोडी या भागात पावसाची जोरदार बॅटिंग. मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय. मुसळधार पावसामुळे जळगावच्या मध्यवर्ती बस स्थानकात गळती. बस स्थानकातील स्लॅबमधून पाणी गळायला सुरुवात. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना त्रास. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात पोलिसांची नक्षलवाद्यांसोबत चकमक. चकमकीत 4 नक्षल्यांना ठार करण्यात यश, तर मृत नक्षलवाद्यांमध्ये 2 पुरुष आणि 2 महिला नक्षलवाद्यांचा समावेश. साताऱ्याच्या कराडमधील तासवडे एमआयडीसी 6 कोटींचे कोकेन अंमली पदार्थ जप्त. पोलिसांनी एमआयडीसीतील सूर्यप्रभा फार्म केन कंपनीत मारली धाड. पोलिसांना धाडीत 1340 ग्रॅम कोकेन सापडलं. वेडच्या परळीत जातीवाचक शिवीगाळ करत तरुणाला मारहाण. 5 जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह मारहाणीचा गुन्हा दाखल. बीडमध्ये एकत्र होणारे 2 बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश. मानव तस्कर विरोधात युनिटची ही कामगिरी. छत्रपती संभाजीनगरमध्ये दलालांचा सुळसुळाट. बांधकाम कामगारांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या संसारोपयोगी साहित्यांसाठी एजंटकडून 1200 ते 1500 रुपयांची मागणी. अवैध पैसे घेताना व्हिडिओ व्हायरल. नंदुरबारहून शिरपूरकडे जाणाऱ्या एसटीत कंडक्टरची वृद्ध दाम्पत्यावर अरेरावी. कंडक्टरने वृद्ध आजी आजोबांना खाली उतरवलं. अपमानास्पद वागणूक देतानाचा व्हिडिओ व्हायरल. कंडक्टरवर कारवाईची मागणी. यवतमाळ जिल्ह्यात 3 जूनपर्यंत ड्रोन बंदी. ड्रोन किंवा मानवविरहित यंत्र उडवण्यास जिल्ह्याच्या हद्दीत बंदीचा आदेश जारी. जळगावच्या चाळीसगाव रेल्वे स्थानकावर जीव धोक्यात घालून प्रवाशांचा रेल्वे ट्रॅक क्रॉसिंग. काही सेकंद वाचवण्यासाठी प्रवाशांकडून जीवाचा खेळ. पुरंदरच्या दिवेघाटात पालखी मार्गाचं काम प्रगतीपथावर. पालखी मार्गाच्या कामासाठी दुपारी 12 ते 3 या वेळेत घाट वाहतुकीसाठी केव्हाही अर्धा तास बंद राहणार. नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन. अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाचा थंडपेय विक्रेत्यांना फटका. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने थंडपेयाच्या दुकानांकडे नागरिकांची पाठ. कोल्हापूरच्या कागलमधील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचं लोकार्पण. उपमुख्यमंत्री अजितदादा, मंत्री हसन मुश्रीफ यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती. परभणीत स्वाभिमानीकडून जिल्हा उपनिबंधकांच्या दालनात ठिय्या. बँकांकडून शेतकऱ्यांची होणारी अडवणूक थांबवण्याची मागणी. यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसकडून नगर परिषदेसाठी उमेदवाराची चाचपणी सुरू. स्वबळावर निवडणूक लढण्याची काँग्रेसची तयारी. काँग्रेस शहराध्यक्ष बबलू देशमुख यांची माहिती.
गडचिरोलीमध्ये अवैध दारूवर मोठी कारवाई 20,70,000 रुपयांच्या दारू पेट्यांसह एक वाहन जप्त जिगानूर पोलिसांची कारवाई पुण्यातील इंदापूरमध्ये पोलिसांना माहिती दिल्याच्या आरोपाखाली एकाला मारहाण चौघांविरुद्ध इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल अमरावतीच्या मेळघाटमध्ये अतिदुर्गम भागातील 38 गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा आज मुक्काम एक दिवस मेळघाटसाठी या उपक्रमांतर्गत अधिकारी मुक्काम करणार गडचिरोलीमध्ये राज्यातलं नगरपालिका क्षेत्रातील पहिलं मॉडेल सिनेमा थिएटर सुरू मनोरंजन क्षेत्रात हा नवा अध्याय वातानुकूलित सिनेमागृहाचं उद्घाटन परभणी जिंतूर महामार्गावरील पुलाचं काम रखडलं वर्ष उलटूनही काम पूर्ण न झाल्याने स्थानिकांमध्ये नाराजी बदलापूर शहरातील प्रमुख चौकांमध्ये 10 जूनपर्यंत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार अतिक्रमण हटवल्यानंतर सिग्नल बसवण्याचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांचे आदेश बदलापूरच्या सत्संग विहारला 10 कोटींचा दंड उल्हास नदीत बेकायदा भराव टाकणं भोवलं सत्संगाच्या आडून सुरू असलेल्या अतिक्रमणाचा डाव हाणून पाडला अमरावतीमध्ये दिवसा घरफोडी करणाऱ्या पती पत्नीसह एकाला अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चोरट्यांकडून 11,300 रुपयांच्या मुद्देमाल जप्त ऑपरेशन सिंदूर दरम्यान कर्तव्य बजावलेल्या माढ्यातील भारतीय सैनिकांचा सन्मान महातपूर गावात येताच शिवसेना शिंदे गटाच्या वतीने हा सन्मान सोलापूरच्या मंगळवेढ्यात भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ दुचाकी रॅली नागरिकांचा मोठ्या संख्येने या रॅलीत सहभाग जोरदार घोषणाबाजी परभणी शिवसेनेकडून ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर सैन्याच्या समर्थनार्थ बाईक रॅलीत मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती नाशिकच्या आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये वैमानिकांच्या 43व्या तुकडीचा पदवी प्रदान सोहळा संपन्न यावेळी लढाऊ हेलिकॉप्टर्सची चित्तथरारक प्रात्यक्षिकं पाहायला मिळाली महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये गाड्या चोरणाऱ्या अटल गुन्हेगाराला अटक गुन्हेगाराकडून 4,05,000 रुपयांच्या 7 गाड्या जप्त शहापूर पोलिसांची कारवाई